नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. गेल्या गुरुवारी आपण म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी गुरुवारी 2 तारखेसाठी म्हणजे शुक्रवारसाठी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल दिल्या होत्या. तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा, कारण आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवल तंतोतंत मार्केटने पाळल्याचे आपल्याला दिसून येईल. या लेवलचं जे रेखाटन केलेलं आहे ते त्याच दृष्टीचं आहे. गुरुवारचं रेखाटन आहे. गुरुवारी आपण तुम्हाला हे लेवल मी दिल्या होत्या. आपण सांगितलं होतं की वरच्या दिशेने जरी मार्केट जरी जायचं म्हणलं तर की 24,375 हे जर तोडल्यानंतर तुम्हाला एक 24,450चं टार्गेट भेटेल. 24,450 जर तोडलं तर 24,530चं टार्गेट भेटेल. आणि 24,530 तोडलं तर तुम्हाला 24,600साठी मार्केट जाईल. तर मार्केट 100% त्या पद्धतीने वरच्या दिशेने असं हे इथपर्यंत गेलं आणि लेवल टू लेवल तोडत ते गेलं. त्याच्यानंतर मार्केटनी की आपण म्हटलं होतं की ज्यावेळेस 24,600पर्यंत मार्केट येईल त्यावेळेस त्याचं सांभाळून ट्रेड करा. आणि त्या सांभाळून या शब्दाचा अर्थच हा होता की मार्केट त्या ठिकाणाहून पुन्हा रिव्हर्स येईल किंवा साईडवेज होईल. तर मार्केट पुन्हा या ठिकाणाहून काल रिव्हर्स आलं, तेही तंतोतंत आपले सगळ्या लेवल पाळत आलं निफ्टीमध्ये. उद्देश हाच आहे की मराठी ट्रेड गुरु तुम्हाला ज्या लेवल देतं त्या लेवल पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे लेवल जो व्यक्ती तो पाळील तो नक्कीच याच्यामध्ये 2 पैसे कमवेल. कारण मराठी ट्रेड गुरुचा उद्देशच तेवढा आहे की की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये माहिती व्हावी, ते शेअर मार्केट कळावं. आता विषय असा झाला आहे की आता सोमवार रोजी म्हणजे 5 मे रोजी की मार्केट नेमकं निफ्टी आणि बँक निफ्टी काय करणार आहे. तर सगळा जर डाटा पाहितला आपण म्हणजे FIचा DIचा डाटा पाहितला, ग्लोबल मार्केट पाहितलं तर आपल्याला असं स्पष्टपणे आता सध्या तरी दिसून येत आहे की मार्केट गॅपअप ओपन होण्याची दाट चिन्ह आहेत. तर आता एक ग्लोबल मार्केट काय म्हणते ते अगोदर दाखवतो. ग्लोबल मार्केटमध्ये तुम्हाला सरळ तुम्हाला दिसतंय डाव झोन 561 अंकाने म्हणजे 1.38% उसळी घेऊन आहे. 561 अंकाने उसळी घेतलेला आहे, तेजीमध्ये आहे. SP 82 अंकाने म्हणजेच 1.5% उसळी घेऊन आहे. नसदार 266 अंकांनी म्हणजे 1.5% उसळी घेऊन आहे. आणि टोटल एक्झॅक्ट निफ्टी आपली गिफ्ट निफ्टी जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तीसुद्धा 128 अंकाने तेजीमध्ये आहे, म्हणजे वरच्या दिशेने आहे. हे झाला विषय. दुसरा विषय काय आहे आपल्याकडे FI आणि DIचा डाटा आपल्यासमोर आला आहे. 2 तारखेचा हे बघा, 2 तारखेचा FIचा आणि DIचा डाटा. हे DIचा डाटा DIचा डाटा. DIच्या डाट्याने बघा या ठिकाणी 13,906 करोड रुपयाची त्या ठिकाणी बाईंग आहे. तर त्यांची सेलिंग आहे 10,615 करोड रुपयाची. आणि FIची बाईंग आहे 18,130 लाख करोड रुपयाची म्हणजे. आणि सेलिंग आहे 15,360 करोड रुपयाची. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बाईंग मोठ्या प्रमाणावर दिसून येते आपल्याला. एकूण दोघांची खरेदी 3 आणि 2 5 म्हणजे 5,800-900 करोड रुपयाची या ठिकाणी खरेदी आहे. म्हणजे उद्या मार्केट ओपनिंग ही 100% ह्याच्यातच होणार आहे. काय म्हणायचं त्याला, गॅपअप होणार आहे. गॅपअप मग निफ्टी ही किमान 120 अंकापेक्षा जास्त अंकाने गॅपअप ओपन झालेली दिसेल. बँक निफ्टी ही 300 अंकापेक्षा जास्त अंकाने गॅपअप झालेली दिसेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्या नेमकं काय करायचं आहे, तिचं लेवल कशा असतील तर ते आपण आता पाहणार आहोत की उद्याच्या लेवल नेमक्या काय आहेत. तर सरळ तुमच्यासमोर मी आता हे रेखाटन करणार आहे. तर उघड हे आहे की निफ्टीमध्ये
निफ्टीमध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये हां निफ्टीमध्ये निफ्टी बंद झाली आहे 24,313ला. तर उद्या खालच्या दिशेने समजा 24,280 तोडलं, 24,280 तोडलं तर तुम्ही खालच्या दिशेने 24,200 हां 24,230साठी तुम्हाला खाली यायचं आहे, 24,230साठी. आणि 24,230ही तोडलं तर तुम्हाला सरळ 24,150साठी एक खालचं टार्गेट भेटू शकतं, म्हणजे पुढच्या साईडचं टार्गेट. आता वरच्या साईडला काय करायचं आहे आपल्याला? वरच्या साईडला एक गोष्ट लक्षात ठेवायची. वरच्या साईडला आपल्याला खरं तर वरच्या साईडला निफ्टीमध्ये वरच्या साईडला 24,351च्या वर मार्केट राहिलं तर आपल्याला वरच्या दिशेने पहिलं टार्गेट हे 24,400साठी राहील. 24,400साठी पहिलं टार्गेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरं टार्गेट हे 24,450चं राहील. 24,450च्या नंतर आपल्याला 24,530चं राहिल्यानंतर तुम्हाला 24,600चं आपल्याला टार्गेट घेता येईल. आता एक लक्षात घ्या, समजा की उद्या मार्केट आत्ताही बंद झालं आहे 24,300 वर, आणि हे समजा मार्केट उद्या 24,450च्या आसपास ओपन झालं किंवा 450च्या वर या ठिकाणी ओपन झालं तर मार्केट एखाद्या वेळेस पुन्हा खाली येऊ शकतं. खाली आल्यानंतर मला वाटतं की 24,350च्या आसपास इथून खेळलं तर पुन्हा आपल्याला बाईंगला वरच्या दिशेने जायला या ठिकाणी चान्स आहे. आता बँक निफ्टीमध्ये बी बँक निफ्टीचा विषय काय झालेला आहे? बँक निफ्टीमध्येही तुम्हाला सांगतो, बँक निफ्टीमध्येही आता बँक निफ्टी 55,054वर बंद झाली आहे. 55,054वर बंद झाली आहे. तर जास्त नाही, 55,000 जर तोडलं त्याने, 55,000 तोडलं तर आपल्याला काय त्याच्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर पहिलं टार्गेट तुम्हाला 55,000चं पहिलं टार्गेट तुम्हाला 54,790चं राहील. आणि 54,790 तोडलं तुम्हाला तर 54,550चं राहील खालच्या दिशेने. आणि वरच्या दिशेने आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला सी साईडला जायचं आहे तर 55,300 तोडू द्या. 55,300च्या वर 55,300च्या वर इथून सुरक्षित ट्रेड तुम्हाला करता येईल. 55,300 वर एक ग्रीन कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 55,530चं पहिलं टार्गेट आहे तुम्हाला. 55,530. 55,530च्या नंतर तुम्हाला 530च्या नंतर तुम्हाला 55,700 आणि 55,700चं टार्गेट भेटल्यानंतर तुम्हाला थेट 55,900. त्याच्यापेक्षा मला वाटतं की 56,000पर्यंत तुम्ही जाऊ शकाल. आता राहिला प्रश्न कोणता की समजा मार्केटच जिथून 300 अंकाने म्हणजे की 55,300च्या आसपास या ठिकाणी ओपन झालं, या ठिकाणी 300-400च्या आसपास ओपन झालं तर मार्केट पहिले 15 मिनिट नेमकं काय करतं याच्याकडे लक्ष द्या. आणि मार्केट इथून खाली येण्याचा प्रयत्न केला, आणि तो 55,000वर ज्यावेळेस टिकला तर
या ठिकाणी मी सकाळी सांगितलं, या ठिकाणी जर ओपन झालं, गॅपअप ओपन झालं आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केट इथं 55,000 च्या आसपास आलं, इथं जर ते खेळत राहिलं तर पुन्हा एक बाईंगच्या दिशेने वरच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अत्यंत लेवल टू लेवल जर काम केलं तर तुम्ही जर गुरुवारचा व्हिडिओ, मी आत्ता म्हणतो की तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ पहा. गुरुवारचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मराठी ट्रेड गुरु लेवल किती तंतोतंत देतं ते. त्याच्यामुळे काय करा आता की मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि अत्यंत सुरक्षित ट्रेड करा. स्वतःचं कॅपिटल वाचवा. जो स्वतःचं कॅपिटल वाचवेल तो त्याच्यामध्ये पैसा कमवू शकेल. मराठी ट्रेड गुरु कुठलेही पेड चॅनल नाही, कुठल्याही कॉल पुट देत नाही. गेल्या 4 वर्षाचा 5 वर्षाचा जो अभ्यास आहे तो तुमच्यापर्यंत बांधण्याचा प्रयत्न, फक्त एज्युकेशनल व्हिडिओ, फक्त शिकण्यासाठी हा व्हिडिओ आहे, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.